हॅलो एव्हरीवन. क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी ट्युटोरियल्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हॅलो एव्हरीवन. आज आपण सिक्युअर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन प्रोटोकॉल म्हणजे काय बघणार आहोत. सेट प्रोटोकॉल लॉंग फॉर्म काय आहे त्याचा? सिक्युअर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन प्रोटोकॉल. इट इज ओपन इन्क्रिप्शन अँड सिक्युरिटी स्पेसिफिकेशन. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की SSL प्रोटोकॉल. SSL प्रोटोकॉल आपण का वापरतो? तर इंटरनेटवरती इन्फॉर्मेशन एक्सचेंज करण्यासाठी आपण सेट प्रोटोकॉल वापरतो. मग सिक्युअर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन प्रोटोकॉल केव्हा वापरतो? तर इट इज युज्ड फॉर प्रोटेक्टिंग क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन्स ऑन दी इंटरनेट. इंटरनेटवरती जे आपण क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन्स करतो ते ऍक्सेस करण्यासाठी आपण काय करतो? सेट प्रोटोकॉल वापरतो किंवा ते सिक्युअर करण्यासाठी, ऍक्सेस करण्यासाठी नाही, ते सिक्युअर करण्यासाठी आपण सेट प्रोटोकॉल वापरतो. 1996 मध्ये मास्टर कार्ड आणि व्हिसा ह्यांनी जॉईंटली काय केलेलं आहे? या एरियामध्ये काम करायला सुरुवात केली. त्यावेळेस ई कॉमर्स सिस्टीम ही प्रोग्रेसमध्ये होती. मोस्ट ऑफ द कंपनीज हे ऑनलाईन पेमेंट वरती वर्क करत होत्या. मग प्रत्येक जण IBM असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, नेटस्केप असेल, प्रत्येक जण आपापलं स्टँडर्ड घेऊन मार्केटमध्ये यायला लागल्या. मग त्याच्यामुळे काय झालं? इनकम्पॅटिबिलिटीज क्रिएट होऊ लागल्या. मग ह्या फ्युचर इनकम्पॅटिबिलिटीज अवॉइड करण्यासाठी मास्टरकार्ड आणि व्हिसा ह्यांनी सगळ्या सॉफ्टवेअर व्हेंडर्सना एकत्र केलं. मग IBM असेल, मायक्रोसॉफ्ट, नेटस्केप सगळ्यांना एकत्र करून त्यांनी सेट प्रोटोकॉल डिझाईन केला, ज्याच्यामुळं फ्युचरमध्ये पेमेंट सारख्या गोष्टींमध्ये येणाऱ्या इनकम्पॅटिबिलिटीज काय केल्या गेल्या, ते इश्यूज रिझॉल्व्ह करण्यात आले. मग व्हॉट इज सेट? इट इज नॉट अ पेमेंट सिस्टीम. सेट ही काही पेमेंट सिस्टीम नाहीये. इट इज अ सेट ऑफ सिक्युरिटी प्रोटोकॉल्स. सिक्युरिटी प्रोटोकॉल्स याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. त्यांचा फॉर्मॅट कसा असावा हे या सेट प्रोटोकॉलमध्ये मेन्शन केलेलं आहे. मग सेट प्रोटोकॉलच्या सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या आहेत? तर सर्वात महत्त्वाची सर्व्हिस जी आता मी सांगितली की इट प्रोव्हाइड्स सिक्युअर कम्युनिकेशन चॅनल. ज्या ज्या पार्टीज पेमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहेत त्यांच्यामध्ये सिक्युअर कम्युनिकेशन होणार आहे. इट प्रोव्हाइड्स ऑथेंटिकेशन बाय यूज ऑफ डिजिटल सर्टिफिकेट्स. याच्यामध्ये डिजिटल सर्टिफिकेट्सचा यूज आहे. इट इज ऑलवेज ऑथेंटिकेटेड. आणि नेक्स्ट म्हणजे तुमची कॉन्फिडेन्शियलिटी सुद्धा सेट प्रोटोकॉल थ्रू काय केली जाते? मेंटेन केली जाते. मग हे जे काही सेट प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्टिसिपेंट्स आहेत? तर सेट प्रोटोकॉलमध्ये 6 पार्टीज इन्व्हॉल्व्ह होतात. पहिला आहे कार्ड होल्डर, दुसरा आहे मर्चंट, तिसरा आहे इश्युअर, चौथा आहे एक्वायरर, पाचवा आहे पेमेंट गेटवे आणि 6वी आहे सर्टिफिकेशन ऑथॉरिटी. मग व्हॉट इज कार्ड होल्डर? जसं तुम्हाला माहिती आहे की जर मला क्रेडिट कार्ड हवं असेल तर मी काय करणार आहे? बँकेत जाणार आहे, तिथून क्रेडिट कार्ड घेणार आहे. म्हणजेच जर मी बँक ऑफ इंडियात गेले तर मला कुठलं कार्ड मिळेल? बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट कार्ड. मी काय झाले? कार्ड होल्डर ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रेडिट कार्ड. मी जर ॲक्सिस बँकेत गेले, क्रेडिट कार्ड घेतलं किंवा डेबिट कार्ड घेतलं तर मी काय झाली? कार्ड होल्डर ऑफ दॅट पर्टिक्युलर कार्ड. म्हणजे थोडक्यात कस्टमर आपण म्हणू शकतो किंवा अशी व्यक्ती जिच्याकडे ते क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे. ठीक आहे, ती काय झाली? कार्ड होल्डर. सेकंड आहे मर्चंट ऑर सेलर. मर्चंट ऑर सेलर म्हणजे एखादी व्यक्ती असेल किंवा ऑर्गनायझेशन आहे जी त्याच्या सर्व्हिसेस म्हणजे गुड्स असतील, प्रोडक्ट्स असतील, काय करणार आहे? सेल करणार आहे. मग आता ज्यावेळेस आपण सेट प्रोटोकॉल बघतोय, इट वर्क्स ऑन दी इंटरनेट किंवा डिजिटली हा वर्क होतोय. म्हणजे या ठिकाणी आपण मर्चंट म्हणजे काय म्हणू शकतो की आपली शॉपिंग वेबसाईट थ्रू तुम्ही काय करणार आहात? परचेस करणार आहात. मग ते सेंड करताना पर्टिक्युलर मर्चंट कडून तुम्हाला ती वस्तू येणार आहे. मर्चंट म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर व्यापारी, जो की प्रोडक्ट्स काय करणार आहे? सेल करणार आहे. थर्ड पार्टी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असते ती इश्युअर ऑर बँक. जसं मी सांगितलं की मला एखादं प्रोडक्ट इंटरनेट थ्रू परचेस करायचं आहे तर मला क्रेडिट कार्डचे डिटेल्स द्यावे लागतील. मग जर माझ्याकडे बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट कार्ड असेल तर माझी इश्युअर किंवा माझं बँक कोणती झाली? बँक ऑफ इंडिया.
जर मी ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स भरले तर इश्युअर बँक कोणती झाली? ॲक्सिस बँक. सो इश्युअर म्हणजे काय? जी बँक तुम्हाला कार्ड होल्डरला कार्ड प्रोव्हाइड करते ती झाली इश्युअर. नेक्स्ट पार्टी असते ॲक्वायरर. ॲक्वायरर ही सुद्धा थर्ड पार्टी इन्स्टिट्यूट आहे किंवा फायनान्शियल ऑर्गनायझेशन असते. मर्चंट ज्यावेळेस वस्तू सेल करणार आहे किंवा प्रोडक्ट सेल करणार आहे त्याला पेमेंट होणार आहे. मग ते पेमेंट होताना फक्त ॲक्सिस बँकेच्याच क्रेडिट कार्ड थ्रू होईल का? नाही. बँका कुठल्याही असतील, 5 कस्टमर असतील तर त्यांच्या 5 वेगवेगळ्या बँका असतील. बँक ऑफ महाराष्ट्र असेल, फेडरल बँक असेल, येस बँक असेल. कार्ड होल्डर कुठल्याही क्रेडिट कार्डचा यूज करून काय करणार आहे? पर्चेसिंग करणार आहे. मग अशा वेळेस मर्चंट त्या प्रत्येक बँकेशी टायअप करेल का? नाही. तर तो काय करतो? एक ॲक्वायरर हायर करतो. ही ॲक्वायरर म्हणजे काय? ऑर्गनायझेशन असणारे, फायनान्शियल इन्स्टिट्यूट असणारे. ह्या ॲक्वायररचं इतर बँकेशी टायअप असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा कार्ड होल्डर एखादं पेमेंट करेल त्यावेळेस ती बँक ॲक्वायरर काय चेक करेल की ते क्रेडिट कार्ड व्हॅलिड आहे की नाही, ऑथोराइज्ड युजरचं आहे की नाही, त्याचे जे काही लिमिट्स आहेत, ट्रान्झॅक्शन लिमिट्स असतील किंवा त्याच्यामध्ये पैसे आहेत की नाही, हे सगळं कन्फर्म करण्याचं काम कोणाचं असतं? ॲक्वायररचं असतं. म्हणजे ॲक्वायरर इज टायअप विथ मर्चंट. नेक्स्ट आहे पेमेंट गेटवे. ॲक्वायरर किंवा ऑर्गनायझेशन हॅज अ डेडिकेटेड पेमेंट गेटवे. Payment gateway acts as an interface between SET protocol and existing payment network. ज्यावेळेस मर्चंट सेट मेसेजेस एक्सचेंज करणार आहेत ते पेमेंट गेटवे थ्रू जाणार आहेत. पेमेंट गेटवे काय करणार आहे? इंटर्न कनेक्ट्स टू द ॲक्वायरर सिस्टीम युझिंग डेडिकेटेड नेटवर्क. म्हणजे पेमेंट गेटवे थ्रूच हे मनी ट्रान्सफर होणार आहे. मग पेमेंट गेटवेचं काम काय आहे? इट प्रोसेसेस पेमेंट मेसेजेस ऑन बिहाफ ऑफ दी मर्चंट. मर्चंटच्या वतीने तो काय करणार आहे? पेमेंट मेसेजेस एक्झिक्यूट करणार आहे. आणि लास्ट सेट पार्टिसिपंट असतो सर्टिफिकेशन ऑथॉरिटी. सर्टिफिकेशन ऑथॉरिटी म्हणजे काय हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. सर्टिफिकेशन ऑथॉरिटी काय करते? डिजिटल सर्टिफिकेट्स व्हॅलिड आहे की नाही चेक करते, डिजिटल सर्टिफिकेट्स प्रोव्हाइड करते, त्याची एक्सपायरी डेट सगळं मेंटेनन्स कोण करतं? सर्टिफिकेशन ऑथॉरिटी. ज्यावेळेस आपण सेट प्रोटोकॉल म्हणतो त्या सेट प्रोटोकॉलमध्ये या 6च्या 6 गोष्टी काय असतात? इन्व्हॉल्व्ह झालेल्या असतात. कार्ड होल्डर, मर्चंट, इश्युअर, ॲक्वायरर, पेमेंट गेटवे आणि सर्टिफिकेशन ऑथॉरिटी यांच्या एकत्रित कामानेच सेट प्रोटोकॉल काय होतो? वर्क होतो. मग ही सेट प्रोसेस कशी वर्क होते? त्याच्या काही स्टेप्स आहेत. मग कुठल्या बेसिक स्टेप्स आहेत त्या आपण बघूयात. तर सर्वात पहिल्यांदा कस्टमर ओपन्स अन अकाउंट. ज्यावेळेस मला एखादं इलेक्ट्रॉनिक पेमेंट करायचं आहे तर माझ्याकडे क्रेडिट कार्ड असणं आवश्यक आहे. म्हणजे कस्टमरकडे क्रेडिट कार्ड असणं आवश्यक आहे. मग तो काय करणार आहे? पर्टिक्युलर बँकेत जाणार आहे. तिथून तो काय करणार आहे? क्रेडिट कार्ड अकाउंट ओपन करणार. म्हणजे काय? त्या बँकेकडून तो काय करेल? क्रेडिट कार्ड घेईल. मास्टर कार्ड असेल, विजा कार्ड असेल. हे कार्ड काय करणार आहे? इलेक्ट्रॉनिक पेमेंट मेकॅनिझमला सपोर्ट करणार आहे आणि सेट प्रोटोकॉल सुद्धा तो काय करणार आहे? यूज करणार आहे. ठीक आहे. हे जे काही कार्ड असणार आहे त्याच्यावरती सेट प्रोटोकॉल वर्क होणार आहे आणि ऑल्सो इलेक्ट्रॉनिक पेमेंट मेकॅनिझम सुद्धा तिथे वर्क होणार आहे. मग नेक्स्ट प्रोसेसला काय होतं? आता आपण बँकेत गेलो आणि क्रेडिट कार्ड घ्यायचं म्हटलं तर लगेच आपल्याला मिळतं का क्रेडिट कार्ड? नाही. त्याच्यासाठी काहीतरी प्रोसेस असते. आपल्याला आपले काही डॉक्युमेंट्स काय करावे लागतात? सबमिट करावे लागतात. मग त्या डॉक्युमेंट्सचं आयडेंटिफिकेशन होतं, पर्टिक्युलर कस्टमरची आयडेंटिटी चेक केली जाते आणि मगच त्याला काय केलं जातं? क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इश्यू केलं जातं. हे इश्यू करताना काय केलं जातं? कस्टमरला एक डिजिटल सर्टिफिकेट दिलं जातं. इथं ही प्रोसेस बघताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही सगळी प्रोसेस ही इंटरनली होते. वरून आपल्याला काहीही दिसत नाही. म्हणजे आपल्याला काय सिनारिओ दिसतो? आपण वेबसाईट वरती जातो, शॉपिंग कार्टमध्ये आपले प्रॉडक्ट्स घेतो,
पेमेंट क्रेडिट कार्ड डिटेल्स टाकतो, पेमेंट देतो. किंवा कॅश ऑन डिलिव्हरी असेल तर काय प्रश्नच नाही, त्या ठिकाणी प्रश्न नाही. पण ज्यावेळेस आपण डायरेक्ट इंटरनेट थ्रू पेमेंट करतो, आपण काय करतो, क्रेडिट कार्ड डिटेल्स टाकतो, पे म्हणतो. मर्चंटला पैसे रिसीव्ह होतात, आपल्या कार्ड अकाउंटमधनं पैसे काय होतात, कट होतात आणि नंतर 3-4 दिवसांनी आपल्याला आपलं प्रोडक्ट घरी रिसीव्ह होतं. ही झाली वरून दिसणारा सिनारिओ. पण आतल्या साईडला जी काही प्रोसेस होते इंटरनली, ती प्रोसेस आपण बघतोय. ठीक आहे. सो कस्टमरनी क्रेडिट कार्ड किंवा अकाउंट ओपन केल्यानंतर त्याला काय मिळणार आहे, एक डिजिटल सर्टिफिकेट मिळणार आहे. मग ज्या कंपनीचं किंवा ज्या बँकेचं ते अकाउंट आहे, त्याच बँकेचं डिजिटल सर्टिफिकेटची एक कॉपी मर्चंटला सुद्धा जाणार आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं, मर्चंट रिसिव्स डिजिटल सर्टिफिकेट. म्हणजे जर कस्टमरचं क्रेडिट कार्ड हे बँक ऑफ इंडियाचं असेल तर मर्चंटला बँक ऑफ इंडियाकडून डिजिटल सर्टिफिकेट जाईल. कस्टमरचं डिजिटल सर्टिफिकेट हे येस बँकेचं असेल तर मर्चंटला येस बँकेकडून डिजिटल सर्टिफिकेट जाणार आहे फॉर सिक्युअर ट्रान्झॅक्शन. त्यानंतर नेक्स्ट काय होतं, द कस्टमर प्लेसेस अँड ऑर्डर. कस्टमर काय करणार आहे, शॉपिंग वेबसाईट सर्च करणार आहे, त्याला जे आयटम्स हवे आहेत, जे प्रोडक्ट्स हवे आहेत ते काय करणार आहे, तो सिलेक्ट करणार आहे, त्याची क्वांटिटी सिलेक्ट करणार आहे आणि ऑर्डर काय करणार आहे, प्लेस करणार आहे. ज्यावेळेस कस्टमर ऑर्डर करणार आहे, नेक्स्ट स्टेपला मर्चंट इज व्हेरीफाईड. मग मर्चंट काय करणार आहे, कस्टमरला डिजिटल सर्टिफिकेट पाठवणार आहे. ठीक आहे. त्याला जे बँकेने पाठवलंय तो काय करणार आहे, कस्टमरला पाठवणार आहे. मग कस्टमर कन्फर्म करेल वेदर द मर्चंट इज व्हॅलिड ऑर नॉट. यासाठी सगळीकडे पब्लिक प्रायव्हेट कीचा यूज केला जातो. तो कशा पद्धतीने होतो हे आपण बघितलं होतं. सो क्लायंट म्हणजे कस्टमर काय करेल, मर्चंटचं व्हेरिफिकेशन करेल. जर मर्चंटचं डिजिटल सर्टिफिकेट व्हॅलिड असेल तर तो काय करणार आहे, कस्टमर प्लेसेस ऑर्डर अँड पेमेंट डिटेल्स ज्या फिलअप केलेल्या आहेत त्या काय होतील, सेंड केल्या जातील. मग नेक्स्ट स्टेपला काय केलं जातं, द मर्चंट रिक्वेस्ट पेमेंट ऑथरायझेशन. मग मर्चंटला जे काही डिटेल्स आलेले आहेत त्यातले पेमेंट डिटेल काय करतो, तो पेमेंट गेटवे थ्रू ॲक्वायररला पाठवतो. ठीक आहे. ॲक्वायरर कोण आहे, थर्ड पार्टी ऑर्गनायझेशन जी कन्फर्म करणार आहे की जो कोणी कस्टमर आहे त्याचं क्रेडिट कार्ड व्हॅलिड आहे का, त्याच्यामध्ये बॅलन्स आहे का, त्याचं लिमिट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ॲक्वायरर काय करणार आहे, पेमेंट ऑथरायझेशन थ्रू चेक करणार आहे. द पेमेंट गेटवे ऑथरायझेस दी पेमेंट. मग मर्चंटनी जी काही इन्फॉर्मेशन पेमेंट गेटवेला पाठवलेली आहे तो काय करेल, व्हेरीफाय करेल. कस्टमरचे क्रेडिट कार्ड डिटेल्स पर्टिक्युलर बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन काय करेल, चेक करेल आणि मग ठरवेल वेदर टू ऍक्सेप्ट द पेमेंट ऑर रिजेक्ट द पेमेंट. जर सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर पेमेंट काय केलं जातं, ऍक्सेप्ट केलं जातं. देन नेक्स्ट स्टेपला काय होतं, मर्चंट कन्फर्म्स दी ऑर्डर. मग पेमेंट गेटवे कडून ज्यावेळेस ऑथरायझेशन येईल त्यावेळेस मर्चंट काय करेल, ऑर्डर कन्फर्म करेल. मर्चंट प्रोव्हाइड्स दी गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि ज्या काही गुड्स प्रोडक्ट सर्व्हिसेस आहेत तो काय करेल, कस्टमरला सेंड करेल किंवा इट शिप्स दी गुड्स ऑर सर्व्हिसेस. आणि नेक्स्ट मर्चंट रिक्वेस्ट दी पेमेंट. मग पेमेंट गेटवेला काय करणार आहे, मर्चंट पुन्हा पेमेंटसाठी रिक्वेस्ट करणार आहे. पेमेंट गेटवे पर्टिक्युलर इश्युअर बँकेशी काय करणार आहे, कॉन्टॅक्ट करणार आहे आणि तिथून पेमेंट डिडक्ट करून तो कुणाला पास ऑन करणार आहे, मर्चंटला. सो ही सगळी जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस काय केली जाते, इंटरनली केली जाते. मग हे जे काही सेट आहे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, की सेट प्रोटोकॉल का डिझाईन करण्यात आला किंवा कशा पद्धतीने त्याचं ऑब्जेक्टिव्ह तो अचीव करतो. तर सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण ऑनलाईन पेमेंट करणार आहोत तर त्यावेळेस आपण काय करतो, आपला क्रेडिट कार्ड नंबर आपण तिथे टाकतो आणि मग तो मर्चंटला रिसीव्ह केला जातो. तर SSL प्रोटोकॉल मध्ये काय व्हायचं की डायरेक्ट प्लेन टेक्स्ट मर्चंटला पाठवलं जायचं. कारण SSL प्रोटोकॉल कशासाठी वापरला जातो, फॉर सिक्युअर एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. मग तो जो काही क्रेडिट कार्ड नंबर आहे तो डायरेक्ट कुणाला मिळत होता,
मर्चंटला. मग त्या ठिकाणी पुन्हा दोन गोष्टी होत होत्या की प्लेन पाठवल्यानंतर जर हॅकर असेल किंवा इंट्रुडर असेल त्याने जर तो क्रेडिट कार्ड नंबर कॅप्चर केला आणि त्याचा अनऑथराइज्ड यूज केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मग हा जो पहिला प्रॉब्लेम होता तो SSL मध्ये ओव्हरकम होत होता, कारण की SSL मध्ये तो डेटा इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये जात होता. पण सेकंड ऍस्पेक्ट काय आहे की हा जो क्रेडिट कार्डचा नंबर आहे तो मर्चंटच्या डेटाबेसला पण जातोय. मग तिथे पॉसिबिलिटी आहे की मर्चंट सुद्धा त्याचा मिसयूज करू शकतो. मग पहिला जो प्रॉब्लेम आहे तो SSL मध्ये सॉल्व्ह होत होता, पण दुसरा जो प्रॉब्लेम आहे की मर्चंटकडे तुमचे क्रेडिट कार्ड डिटेल्स जात आहेत, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा सेट प्रोटोकॉल इम्प्लिमेंट करण्यात आला. मग सेट प्रोटोकॉल मध्ये काय केलं जातं तर डिजिटल एनव्हलप कन्सेप्ट यूज केली जाते. म्हणजे कशा पद्धतीने तो पाठवला जातो तर सेट सॉफ्टवेअर एक पेमेंट इन्फॉर्मेशन ब्लॉक तयार करतो. हा पेमेंट इन्फॉर्मेशन ब्लॉक कार्ड होल्डरच्या कम्प्युटरवरती तयार केला जातो. ह्या पेमेंट इन्फॉर्मेशन जे पॅक असणार आहे त्याच्यामध्ये क्रेडिट कार्डचे सगळे डिटेल्स असणार आहेत. मग नेमकं सेट काय करतो, सेट प्रोटोकॉल काय करतो, एक वन टाइम सेशन की क्रिएट करतो. ठीक आहे, ही सेशन की वापरून ते जे काही PI तयार झालेलं आहे पेमेंट इन्फॉर्मेशन, ती पेमेंट इन्फॉर्मेशन काय केली जाते, इन्क्रिप्ट केली जाते. ठीक आहे, बघा सेट सॉफ्टवेअर काय करतं, एक पेमेंट इन्फॉर्मेशन तयार करतं, एक सेशन ID कम्प्युटर क्रिएट करतो, तो सेशन ID आणि हे सेशन IDचा वापर करून ते पेमेंट इन्फॉर्मेशन काय केली जाते, इन्क्रिप्ट केली जाते. आणि ही जी काही सेशन की आहे ती सेशन की पेमेंट गेटवेच्या पब्लिक कीनी एन्क्रिप्ट केली जाते. ठीक आहे, पेमेंट गेटवे कोण आहे, जो कन्फर्म करणार आहे ॲक्वायरर मध्ये इंटरफेस बिटवीन सेट प्रोटोकॉल अँड ॲक्वायरर. पेमेंट गेटवे काय करणार आहे, पेमेंट गेटवेच्या पब्लिक कीनी हा सेशन की काय केली जाते, एन्क्रिप्ट केली जाते. आणि मग एन्क्रिप्टेड PI एन्क्रिप्टेड पेमेंट इन्फॉर्मेशन आणि हे डिजिटल एनव्हलप काय केलं जातं, मर्चंटला पाठवलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की मर्चंटला डायरेक्ट तुमची पेमेंट इन्फॉर्मेशन दिसत नाही, मर्चंटला काय दिसतं, एन्क्रिप्टेड पेमेंट इन्फॉर्मेशन. मग ही डिक्रिप्ट कोण करू शकतं तर फक्त पेमेंट गेटवे. म्हणजे मर्चंट नंतर सगळे डिटेल्स कुणाला फॉरवर्ड करतो, पेमेंट गेटवेला. मग पेमेंट गेटवे काय करतो, ती इन्फॉर्मेशन डिक्रिप्ट करतो, कारण त्याची प्रायव्हेट की कुणाकडे असते, पेमेंट गेटवेकडे. म्हणजे मर्चंटला इथे तुमचे क्रेडिट कार्ड डिटेल्स दिसत आहेत का, नाही, त्याच्याकडे काय जातो, फक्त एन्क्रिप्टेड डेटा त्याच्याकडे जातो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने सेट त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय करतो, अचीव्ह करतो. म्हणजे तो काय करतो, डिजिटल एनव्हलप्स क्रिएट करतो आणि ते काय करतो, मर्चंटला सेंड करतो. मग सेट मध्ये कोणते कोणते ट्रान्झॅक्शन सपोर्ट केले जातात तर 3 ट्रान्झॅक्शन्स सेट प्रोटोकॉल सपोर्ट करतो. पहिला आहे परचेस रिक्वेस्ट, दुसरा आहे पेमेंट ऑथरायझेशन आणि तिसरा आहे पेमेंट कॅप्चर. मगाची जी आपण प्रोसेस बघितली सिंपल 10-11 स्टेप्स, ती सिंपल टर्मिनॉलॉजीज मध्ये होती. आता इथं आपण टेक्निकली बघणार आहोत की सेट प्रोटोकॉल कसा वर्क होतो. तर 3 स्टेप्स आहेत. ठीक आहे, आणि ह्या स्टेप्सच्या आतमध्ये पण खूप साऱ्या सब स्टेप्स आहेत. थोडासा हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रोटोकॉल आहे, पण त्यातल्या त्यात सिंपल करून आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो सेटचे मेन ट्रान्झॅक्शन्स किंवा मेन स्टेप्स 3 आहेत, परचेस रिक्वेस्ट, पेमेंट ऑथरायझेशन आणि पेमेंट कॅप्चर. मग याच्या आतल्या सब स्टेप्स आपण बघूयात. सो पहिली आहे परचेस रिक्वेस्ट. परचेस रिक्वेस्ट अगेन मेड अप ऑफ 4 मेसेजेस. म्हणजे परचेस रिक्वेस्ट मध्ये पुन्हा 4 स्टेप्स आहेत किंवा 4 मेसेजेस आहेत. कुठले कुठले आहेत, इनिशिएट रिक्वेस्ट, इनिशिएट रिस्पॉन्स, परचेस रिक्वेस्ट आणि परचेस्ड रिस्पॉन्स. ठीक आहे, मग बघा ह्याचं वर्किंग कसं होतंय. पहिला आहे इनिशिएट रिक्वेस्ट. सो
कार्ड होल्डर काय करतो, मर्चंटला इनिशिएट रिक्वेस्ट पाठवतो. तो काय सांगतो मर्चंटला, प्लीज सेंड मी द डिजिटल सर्टिफिकेट्स ऑफ यू अँड दॅट ऑफ पेमेंट गेटवे. म्हणजेच कार्ड होल्डर मर्चंटकडून मर्चंटचं डिजिटल सर्टिफिकेट आणि पेमेंटचं डिजिटल सर्टिफिकेटची रिक्वेस्ट करतो. आणि तो त्याला here is a unique ID to identify our interaction and here is my credit card issuer's name. कार्ड होल्डर काय पाठवतो, युनिक आयडी, ट्रान्झॅक्शन साठी एक युनिक आयडी आणि क्रेडिट कार्डचं नाव त्याला पाठवतो. ठीक आहे. सो इनिशिएट रिक्वेस्ट मध्ये काय होतं, कार्ड होल्डर युनिक आयडी आणि क्रेडिट कार्ड नेम मर्चंटला पाठवतो आणि मर्चंट कडून त्याचं डिजिटल सर्टिफिकेट आणि पेमेंट गेटवेचं डिजिटल सर्टिफिकेट तो मागतो. कशासाठी, व्हेरिफिकेशनसाठी. ही झाली पहिली स्टेप, इनिशिएट रिक्वेस्ट. याच्यामध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, सर्टिफिकेशन ऑथॉरिटीज आणि पेमेंट गेटवे ह्या तिघांचंही काम ह्याच्यामध्ये सुरू असतं. नेक्स्ट प्रोसेस असते इनिशिएट रिस्पॉन्स. आता कार्ड होल्डरनी तर माहिती मागितली म्हणल्यावर त्या रिक्वेस्टला रिस्पॉन्स देणं हे मर्चंटचं काम आहे. मग मर्चंट काय करतो, रिस्पॉन्स तयार करतो. त्या रिस्पॉन्स मध्ये तो काय काय पाठवतो, ट्रान्झॅक्शन आयडी, त्याच्यानंतर डिजिटल सर्टिफिकेट स्वतःचं आणि पेमेंट गेटवेचं, एवढी इन्फॉर्मेशन तो काय करतो, कार्ड होल्डरला सेंड करतो. ठीक आहे. ॲज अ रिस्पॉन्स म्हणून मर्चंट ट्रान्झॅक्शन आयडी, स्वतःचं डिजिटल सर्टिफिकेट आणि पेमेंट गेटवेचं डिजिटल सर्टिफिकेट कुणाला पाठवतो, कार्ड होल्डरला पाठवतो. मग त्यानंतर कार्ड होल्डर चेक करणार आहे वेदर इट इज व्हॅलिड ऑर नॉट. व्हेरिफिकेशन प्रोसेस होईल आणि नंतर परचेस्ड रिक्वेस्ट केली जाते. मग परचेस्ड रिक्वेस्ट ही सर्वात महत्वाची प्रोसेस आहे. परचेस्ड रिक्वेस्ट ही सर्वात महत्वाची प्रोसेस आहे. इथं ऍक्च्युअल वर्किंग होतं. इथं काय होतं की जो काही कार्ड होल्डर आहे तो दोन ब्लॉक्स तयार करतो. OI म्हणजेच ऑर्डर इन्फॉर्मेशन आणि PI म्हणजे पेमेंट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. ब्लॉक म्हणजे काय, सेपरेट आपण पॅकेज म्हणूयात. ऑर्डर इन्फॉर्मेशन मध्ये काय असणार आहे, कोणते प्रोडक्ट घेतलेत, किती क्वांटिटी घेतली आहे, हे ऑर्डर इन्फॉर्मेशन मध्ये असेल. आणि पेमेंट डिटेल मध्ये काय असणार आहे, कुठल्या प्रोडक्टची प्राइस किती आहे, त्याचं टोटल बिल काय आहे, हे कशामध्ये असणार आहे, पेमेंट इन्फॉर्मेशन मध्ये. मग ह्या दोन्ही गोष्टी तो काय करतो, सेपरेटली तयार करतो. आणि त्याच्यासोबत तो काय करतो, स्वतःचं डिजिटल सर्टिफिकेट पाठवतो. त्या डिजिटल सर्टिफिकेट मध्ये काय असतं, कार्ड होल्डरची पब्लिक की. ठीक आहे. सो कार्ड होल्डर परचेस रिक्वेस्ट मध्ये काय काय पाठवणार आहे, मर्चंटला ऑर्डर इन्फॉर्मेशन आणि पेमेंट इन्फॉर्मेशन आणि स्वतःचं डिजिटल सर्टिफिकेट. ज्यावेळेस त्यांनी रिक्वेस्ट केली होती त्यावेळेस त्यांनी डिजिटल सर्टिफिकेट पाठवलेलं नव्हतं. ज्यावेळेस तो व्हेरीफाय करतो की मर्चंट व्हॅलिड आहे त्यावेळेसच तो काय करतो, स्वतःचं डिजिटल सर्टिफिकेट, ऑर्डर इन्फॉर्मेशन आणि पेमेंट इन्फॉर्मेशन तो काय करतो, मर्चंटला सेंड करतो. मग मर्चंटला परचेस रिक्वेस्ट आल्यानंतर तो काय करणार आहे, परचेस रिस्पॉन्स देणार आहे. ठीक आहे. पण ही ज्यावेळेस तो रिक्वेस्ट करतो, रिक्वेस्ट करताना इथं ड्युएल सिग्नेचरचा वापर केला जातो. ठीक आहे. परचेस रिक्वेस्ट मध्ये जसं मगाशी सांगितलं मी तसं की PI म्हणजेच पेमेंट इन्फॉर्मेशनचा ब्लॉक तयार होईल, OI म्हणजेच ऑर्डर इन्फॉर्मेशनचा ब्लॉक तयार होईल. मग हा सुद्धा सिक्युअर करण्यासाठी काय केलं जातं, ड्युएल सिग्नेचर DS चा यूज केला जातो. म्हणजेच काय होतं तर PI वरती हॅश फंक्शन अप्लाय होईल आणि पेमेंट इन्फॉर्मेशन मेसेज डायजेस्ट PIMD क्रिएट केलं जाईल. OI वरती हॅश फंक्शन अप्लाय केलं जाईल आणि OIMD म्हणजे ऑर्डर इन्फॉर्मेशन मेसेज डायजेस्ट क्रिएट केलं जाईल. त्यानंतर PIMD आणि OIMD यांना कंबाईन केलं जाईल. ठीक आहे. हे सगळं सॉफ्टवेअर थ्रू होतं. PIMD प्लस OIMD हे दोन्ही कंबाईन होतील
अगेन त्याच्यावरती हॅश फंक्शन क्रिएट केलं जातं आणि POMD पेमेंट ऑर्डर मेसेज डायजेस्ट क्रिएट केलं जातं. ह्या मेसेज डायजेस्ट वरती ई स्टँड्स फॉर एन्क्रिप्शन. ह्या मेसेज डायजेस्ट वरती एन्क्रिप्शन परफॉर्म केलं जातं आणि डिजिटल सिग्नेचर काय केली जाते, क्रिएट केली जाते. आणि हे जे काही दोन पॅक असतील आपले हे PIMD OIMD हे कशाने साइन केले जातात, डिजिटल सिग्नेचरनी. म्हणजे बघा तुम्ही किती सिक्युअरली हा डेटा सगळा पाठवला जातो. त्यामुळेच आपण बिनधास्तपणे काय करू शकतो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करू शकतो. ठीक आहे. आधी सेपरेटली PIOI वरती हॅश फंक्शन्स अप्लाय केले जातात, त्यांचे मेसेज डायजेस्ट क्रिएट होतात. अगेन त्यांच्यावरती कंबाईन हॅशिंग केलं जातं आणि मेसेज डायजेस्ट क्रिएट केलं जातं. पुन्हा ते मेसेज डायजेस्ट एन्क्रिप्ट केलं जातं आणि मग काय केलं तयार होतात, ड्युएल सिग्नेचर्स. सो ही सगळी प्रोसेस कुठे होते, परचेस्ड रिक्वेस्ट मध्ये होते. आणि मग हे जे पॅकेट्स आहेत ते पुढे पाठवले जातात मर्चंटला. मग मर्चंटचं काम काय आहे, तर रिस्पॉन्स देणं. ठीक आहे. मग परचेस रिस्पॉन्स देण्याच्या आधी त्याला दोन्ही गोष्टी चेक करायला लागतील. म्हणजे ऑर्डर इन्फॉर्मेशन पण चेक करावी लागेल आणि पेमेंट इन्फॉर्मेशन पण चेक करावी लागेल. मग हे व्हेरिफिकेशन कसं होतं, तर ह्या व्हेरिफिकेशन मध्ये काय केलं जातं, अगेन 3 स्टेप्स मध्ये हे काम होतं. मर्चंट स्वतःचं ऑर्डर इन्फॉर्मेशन मेसेज डायजेस्ट कॅल्क्युलेट करतो आणि जे युजर कडून आलेलं आहे PIMD त्याच्यातून तो स्वतःचं POMD कॅल्क्युलेट करतो. म्हणजे पेमेंट ऑर्डर मेसेज डायजेस्ट 1 तो कॅल्क्युलेट करतो त्याच्याकडे असलेल्या इन्फॉर्मेशन वरून. आणि जे कस्टमरनी पाठवलेलं आहे POMD त्याच्यावरती डिक्रिप्शन अप्लाय केलं जातं. ओके. डिक्रिप्शन अप्लाय करण्यासाठी काय वापरलं जातं, ड्युएल सिग्नेचर्स वापरल्या जातात आणि POMD कॅल्क्युलेट केलं जातं POMD2 आणि POMD1 आणि POMD2 हे चेक केलं जातं. जर इक्वल असेल तर इट इज व्हेरीफाईड आणि जर इक्वल नसेल तर इट इज रिजेक्टेड. आता तुम्ही म्हणाल की मर्चंट कडे हे DS कुठून आलं, तर कार्ड होल्डर जी आपण मागची स्टेप बघितली इथे परचेस रिक्वेस्ट मध्ये. ठीक आहे. इथं काय होतं बघा, कार्ड होल्डर काय करतो, डिजिटल ड्युएल सिग्नेचर तयार करतो. पण मर्चंटला तो काय काय इन्फॉर्मेशन पाठवतो, तर मर्चंटला फक्त तो OI ड्युएल सिग्नेचर आणि PIMD पाठवतो. ठीक आहे. आणि पेमेंट गेटवेला तो काय पाठवतो, PI ड्युएल सिग्नेचर आणि OIMD. लक्षात येतंय का. ज्यावेळेस परचेस रिक्वेस्ट होते त्यावेळेस सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन मर्चंटला मिळत नाही किंवा सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन पेमेंट गेटवेला मिळत नाही. तर मर्चंटला काय काय मिळतं, फक्त OI ऑर्डर इन्फॉर्मेशन, DS डिजिटल ड्युएल सिग्नेचर आणि PIMD पेमेंट इन्फॉर्मेशन मेसेज डायजेस्ट. आणि पेमेंट गेटवेला काय मिळतंय, PI DS आणि OIMD. सो त्याच्यामुळे ड्युएल सिग्नेचर वापरून इथं ते काय केलं जातं, व्हेरिफिकेशन केलं जातं. सिमिलर व्हेरिफिकेशन पेमेंट गेटवे करतो. पेमेंट गेटवे स्वतःचं PIMD कॅल्क्युलेट करतं, त्याच्यातून तो POMD1 काय करतो, क्रिएट करतो. आणि जी कार्ड होल्डरनी डिजिटल सिग्नेचर ड्युएल सिग्नेचर पाठवली आहे त्याच्यावरून तो काय करतो, POMD2 कॅल्क्युलेट करतो. मग POMD1 आणि POMD2 हे जर सिमिलर असतील तर इट इज व्हेरीफाईड और ऑथेंटिकेट युजर, अदरवाइज इट इज नॉट. म्हणजे मर्चंट त्याच्या साईडला व्हॅलिडेशन करतो, कार्ड होल्डर त्याच्या साईडला काय करतो, पेमेंट गेटवे त्याच्या साईडला व्हेरिफिकेशन करतो. आणि ही व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर काय केलं जातं, तर मर्चंट परचेस रिस्पॉन्स पाठवतो. ओके, हिअर इज द रिझल्ट ऑफ युअर प्रोसेसिंग ऑर्डर. जो काही रिस्पॉन्स आहे, जे काही आपल्याला बिल जनरेट होतं ते एक कार्ड होल्डरच्या साईडला तुम्हाला काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. ही झाली पहिली स्टेप. देन रिस्पॉन्स पाठवल्यानंतर सेकंड स्टेप असते पेमेंट ऑथरायझेशन. पेमेंट ऑथरायझेशन
अगेन कन्सिस्ट ऑफ 2 मेसेजेस, ऑथरायझेशन रिक्वेस्ट आणि ऑथरायझेशन रिस्पॉन्स. पेमेंट ऑथरायझेशन स्टेप कधी होणार आहे, ज्यावेळेस मर्चंट पेमेंट डिटेल्स हे पेमेंट गेटवेला पाठवणार आहे. जसं मी सांगितलं की डायरेक्ट मर्चंटला पेमेंट मिळतंय का नाही, तर त्यासाठी पेमेंट गेटवे आणि एक्वायररचा यूज होतो. मग मर्चंट काय करणार आहे, पेमेंट गेटवेला मेसेज करणार आहे. पेमेंट गेटवे काय करतो, सगळे डिटेल्स व्हेरीफाय करतो. मग मर्चंट बघा ऑथरायझेशन रिक्वेस्ट कुणाला पाठवतोय, पेमेंट गेटवेला. मग त्यामध्ये तो काय काय इन्फॉर्मेशन पाठवतोय, परचेस इन्फॉर्मेशन, ऑथरायझेशन इन्फॉर्मेशन, कार्ड होल्डर्स अँड माय सर्टिफिकेट्स, म्हणजे तो स्वतःचे डिजिटल सर्टिफिकेट्स, त्याच्यानंतर परचेस PI आणि AI ही सगळी इन्फॉर्मेशन तो कुणाला पाठवतोय, पेमेंट गेटवेला. मग ही सगळी इन्फॉर्मेशन पेमेंट गेटवेला मिळाल्यानंतर काय होतं, ऑथरायझेशन प्रोसेस होते. इन्फॉर्मेशन सगळी काय केली जाते, व्हेरीफाय केली जाते, डिजिटल सर्टिफिकेट्स व्हेरीफाय केले जातात आणि पेमेंट गेटवे मर्चंटला काय करतो, ऑथरायझेशन रिस्पॉन्स पाठवतो. मग त्याच्यामध्ये तो काय पाठवतो, व्हॅलिडेशन्स वेअर ओके, म्हणजेच काय, इट ऑल ट्रान्झॅक्शन्स आर व्हॅलिड. हिअर आर द ऑथरायझेशन इन्फॉर्मेशन, टोकन इन्फॉर्मेशन अँड माय डिजिटल सर्टिफिकेट. मग पेमेंट गेटवे पुन्हा काय करतो, डिजिटल सर्टिफिकेट पाठवतो आणि एक टोकन मर्चंटला पाठवतो. ठीक आहे, ही झाली ऑथरायझेशन रिस्पॉन्स स्टेप. म्हणजेच ज्यावेळेस आपण म्हणतोय की पेमेंट ऑथरायझेशन, तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्टेप्स इन्व्हॉल्व होतात, ऑथरायझेशन रिक्वेस्ट आणि ऑथरायझेशन रिस्पॉन्स. या स्टेप्स मध्ये मर्चंट आणि पेमेंट गेटवे हे दोघं वर्क करतात. त्यानंतर थर्ड स्टेप आहे पेमेंट कॅप्चर. मग पेमेंट कॅप्चर म्हणजे काय, तर आता पेमेंट मर्चंटला मिळालं पाहिजे ना, जसं मग अशी सांगितलं की डायरेक्ट मर्चंटला मिळतंय का नाही, त्या बँकेतनं ते काय करायला लागणार आहे, रिट्राईव्ह करावं लागणार आहे. मग पेमेंट कॅप्चर मध्ये पण अगेन 2 मेसेजेस म्हणा किंवा 2 स्टेप्स आहेत, कॅप्चर रिक्वेस्ट आणि कॅप्चर रिस्पॉन्स. ह्या स्टेप्स तिथं वर्क केल्या जातात. अगेन मर्चंट पेमेंट गेटवेला रिक्वेस्ट पाठवतो, I need to have the payments for this purchase. Here are the transaction ID, amount and my digital certificate. जे काही पर्चेसिंग झालं आहे त्या पर्चेसचं ट्रान्झॅक्शन ID, किती अमाऊंट आहे आणि डिजिटल सर्टिफिकेट तो काय करतो, पेमेंट गेटवेला पाठवतो. पेमेंट गेटवे काय करतो, पर्टिक्युलर बँकेशी कॉन्टॅक्ट करतो, तिथून ते डिटेल्स, ती प्राइस चेक करतो आणि ते पेमेंट काय करतो, मर्चंटच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करतो. पेमेंट गेटवे कॅप्चर रिस्पॉन्स मध्ये त्याला मेसेज पाठवतो, पेमेंट टू यू इज ऑथराइज्ड, हिअर आर द डिटेल्स, ऑल्सो एन्क्लोज्ड इज माय डिजिटल सर्टिफिकेट. पेमेंट गेटवे काय करणार आहे, एक्वायररशी कॉन्टॅक्ट करून, पर्टिक्युलर एक्वायरर काय करणार आहे, पर्टिक्युलर बँकेशी कॉन्टॅक्ट करून तिथून ते अमाऊंट आहे ती रिसीव्ह करणार आणि ती मर्चंटच्या अकाउंटमध्ये काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते. सो अशा पद्धतीने हा सेट प्रोटोकॉल काय होतो, वर्क होतो. ठीक आहे, म्हणजेच 3 स्टेप्स होत्या, त्याच्या आतमध्ये पण 3 स्टेप्स होत्या आणि प्रत्येक स्टेप मध्ये इतकं सिक्युअर ट्रान्झॅक्शन होतं की प्रत्येक वेळेस काय पाठवलं जातंय, डिजिटल सर्टिफिकेट पाठवले जातात आणि ते व्हॅलिड आहे की नाही हे चेक करायला हे सगळे डिटेल्स आपण आधी पण बघितलेत की पब्लिक प्रायव्हेट की असणार आहे. मग त्यांचा यूज करून ते व्हॅलिडेशन प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी काय आहे, व्हॅलिडेशन आहे. सो खूप हार्ड सिक्युरिटी सेट प्रोटोकॉल आपल्याला प्रोव्हाइड करतो. म्हणजेच याच्यामध्ये कुठेही मार्जिन नाहीये की तुमचं जी काही सिस्टीम आहे ती हॅक होऊ शकते. मग जनरल सेट मॉडेल हे अशा पद्धतीने आपण बघू शकतो की ज्या 6 एंटिटीज सांगितल्या होत्या, म्हणजे मर्चंट आहे, कार्ड होल्डर आहे, पेमेंट गेटवे आहे, सर्टिफिकेट ऑथॉरिटीज आहे. सो ह्या सगळ्या कशा पद्धतीने वर्क होतात, ज्या आता आपण सगळ्या स्टेप्स बघितल्या त्यात इथं मेन्शन केलेल्या आहेत. म्हणजे परचेस रिक्वेस्ट होणार आहे, कार्ड होल्डर टू
मर्चंट परचेस रिक्वेस्ट होणार आहे, मर्चंट टू कॉल कार्ड होल्डर परचेस रिस्पॉन्स जाणार आहे, प्लीज व्हेरीफाय द मर्चंट सर्टिफिकेट सीए च्या ग्रुपला जाणार आहे, प्लीज व्हेरीफाय द कार्ड होल्डर सर्टिफिकेट सीए च्या ग्रुपला जाणार आहे, पर्टिक्युलर सीए ते काय करणार आहे, ऑथेंटिकेट करणार आहे. मग मर्चंटला सर्टिफिकेट मिळेल, क्लायंटला सर्टिफिकेट मिळेल, ऑथरायझेशन रिक्वेस्ट असेल, ऑथरायझेशन रिस्पॉन्स आहे, कॅप्चर रिक्वेस्ट आहे, कॅप्चर रिस्पॉन्स आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या सेट प्रोटोकॉल मध्ये काय केल्या जातात, इम्प्लिमेंट केल्या जातात. मग एसएसएल आणि सेट मध्ये काय डिफरन्स आहे? सो पहिला तर डिफरन्स मी सांगितला होता की एसएसएल काय आहे, सिक्युअरली एक्सचेंज करण्यासाठी वापरला जातो आणि सेट हा पर्टिक्युलरली पेमेंट किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स मध्ये यूज केला जातो. मग मेन एम काय आहे बघा एसएसएलचं, इट एक्सचेंज डेटा इन इनक्रिप्टेड फॉर्म. आणि सेट मध्ये काय केलं जातं, ई कॉमर्स रिलेटेड पेमेंट मेकॅनिझम साठी तो सेट प्रोटोकॉल वापरला जातो. एसएसएल मध्ये दोन पार्टीज मध्येच डिजिटल सर्टिफिकेट एक्सचेंज होतं. सेट मध्ये आपण बघितलं की प्रत्येक जी काही पार्टी होती त्या प्रत्येकाचं डिजिटल सर्टिफिकेट होतं, प्रत्येकाचं व्हॅलिड डिजिटल सर्टिफिकेट असतंच. त्यानंतर एसएसएल मध्ये मेकॅनिझम्स आर इन प्लेस बट नॉट व्हेरी स्ट्रॉंग. मेकॅनिझम्स आहेत पण ते तेवढे स्ट्रॉंग नाहीयेत. पण सेट मध्ये जे काही गोष्टी यूज केलेल्या आहेत किंवा मेकॅनिझम वापरलेले आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत, खूप स्ट्रॉंगली त्यांनी सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे. एसएसएल मध्ये मर्चंट कडून फ्रॉड होण्याचे चान्सेस जास्ती आहेत, तसंच सेट मध्ये फ्रॉड होण्याचे चान्सेस आर व्हेरी रेअर, म्हणजे ते होऊ शकत नाहीत. कस्टमर कडून सुद्धा फ्रॉड होण्याचे एसएसएल मध्ये चान्सेस आहेत, पण सेट मध्ये सुद्धा कस्टमर कडून फ्रॉड होण्याचे चान्सेस नाही आहेत, कारण प्रत्येक गोष्ट ही डिजिटली साइंड आहे, विथ डिजिटल सर्टिफिकेट आहे. जर एखादं कस्टमर फ्रॉड झालं तर एसएसएल मध्ये मर्चंट इज लायबल आणि सेट प्रोटोकॉल मध्ये काय केलं जातं, पेमेंट गेटवेला लायबिलिटी म्हणून कन्सिडर केलं जातं. असं असलं तरी सुद्धा एसएसएल जास्त वापरली जाते, सेट अजून एवढ्या प्रमाणात वापरली जात नाही. सो जो काही प्रोटोकॉल आहे, जसं मी आधी पण सांगितलं होतं की खूप सारे प्रोटोकॉल आलेले आहेत, पण तरी सुद्धा कुठला प्रोटोकॉल जास्त वापरला जातो, एसएसएल. पण पेमेंट ट्रान्झॅक्शन मध्ये सेट वापरला जातो, अदर सिक्युअर ट्रान्झॅक्शन्स मध्ये काय केलं जातं, एसएसएल वापरला जातो. सो आजच्या सेशन मध्ये एवढंच. थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कम्प्युटरची दुनिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.